सातारा जिल्ह्यात सर्वत्र आता हळद काढणी आणि शिजवण्याच्या कामाला वेग आला आहे। हळद हे नगदी पीक असल्याने सातारा आणि वाईत तसेच मान कराड येथील हळदीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते। सांगली येथे हळदीची मोठी बाजारपेठ असते, त्यामुळे साताऱ्याचे शेतकरी सांगलीच्या बाजारात हळद विकतात। यंदाच्या वर्षी सातारच्या हळदीला सांगलीत तब्बल 27,000चा उच्चांकी दर मिळाला आहे। महायुतीचे जागा वाटप सुरू असून कोणकोणत्या जागा लढणार याबाबत चर्चांची प्राथमिक फेरी झाली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा येथे दिली। मराठा योद्धा जरांगे पाटील यांचा तोल सुटत चालला आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा आरोप। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात सातारा शहरातील शाहूनगर गोडवलीची गुरुकुल प्रायमरी स्कूल जिल्ह्यात प्रथम। मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे पूर्णपणे फसवेगिरी। मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक शरद काटकर यांनी सातारा येथे दिली माहिती। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत मान तालुक्यातील किरकसालचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुक्यात प्रथम। मान तालुक्यातील राजेवाडी तलावातील विहिरीवरील कृषी वीज पंप त्वरित जोडून देण्याची ग्रामस्थांची महावितरणकडे पळसावडे येथे मागणी। सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट पूल ते अजंठा चौक या महामार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण सुरू। वाई तालुक्यातील कडेगाव येथे ट्रॅव्हल्स आणि दुचाकीच्या अपघातात 2 जण जखमी। अज्ञात ट्रॅव्हल्स चालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मान तालुक्यातील मसवड गोंदवले दहिवड येथे मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन। दरोडा टाकण्याच्या उद्देशाने पूर्वतयारी करून साहित्य बाळगल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी 2 जणांवर केली कारवाई। सातारा लोकसभेचे इच्छुक उमेदवार सातारा शासकीय विश्रामगृहात आले आमने सामने। कोरेगाव तालुक्यात शिरढोण आणि जरंडेश्वर रेल्वे भुयारी मार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण। कोरेगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातला नागरिकांचा प्रतिसाद। भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे यांची उपस्थिती। कोरेगाव पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी किशोर माने यांची पुणे येथे बदली। सुप्रिया चव्हाण नवीन गटविकास अधिकारी। कोरेगाव पोलीस ठाणे अंकित सातारा रोड पोलीस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक अशोक राऊत यांची पुणे ग्रामीण पोलीस दलात बदली। फलटण येथील महानंद डेअरीला उपमुख्यमंत्री व दुग्ध विकास मंत्री यांनी सहकार्य करावे, माजी चेअरमन व विद्यमान संचालक DK पवार यांची मागणी। शिलाँग मिझोरम येथील तिरंदाजी युनिव्हर्सिटी खेलो इंडिया गेम्स स्पर्धेत फलटण येथील ऋतुजा गाटे हिने पटकावले ब्रॉन्झ मेडल। फलटण तालुक्यातील ताथवडा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर पोलिसांचा छापा। जुगाराचे साहित्य व मुद्देमाल केला जप्त। कराड तालुक्यातील घारेवाडी येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बूथ अध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न। सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते खावली रस्त्याची दुर्दशा झाल्याने 29 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार, नागरिकांच्या बैठकीत झाला निर्णय। सातारा तालुक्यातील जाकातवाडी येथे बेकायदेशीर मदरशाचे काम, ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार। कराड तालुक्यातील तळबीड येथे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते वसंतगड सुशोभीकरण कामाचा झाला शुभारंभ।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाचा फेटा आमदार जयकुमार गोरेंनी घातला. खटाव तालुक्यातील मायणी येथील चांदणी चौक येथे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले. कराड तालुक्यातील तांबवे फाट्यावर मराठा समाजाचे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन. खंडाळा बीबी येथील वेळे वस्ती शिवारात 78,000 रुपये किमतीच्या 2 दूध देणाऱ्या गायी अज्ञात व्यक्तीने नेल्या चोरून. खटाव तालुक्यातील वरुड येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथाचा रथोत्सव सोहळा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात संपन्न. दुष्काळी योजनेसाठी निधी कमी पडून देणार नसल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान तालुक्यातील अंधळी येथे ग्वाही. पाणी संघर्ष समितीच्या वतीने जलपूजनाला अंधळी धरणाकडे जाणाऱ्या लोकांना खटाव तालुक्यातील वडूज येथे केळी वाटून घ्या केळ म्हणत जलपूजनाचा केला निषेध. वाई शहरातील गणपती आळीतील लोकमान्य टिळक ग्रंथालयात पंचकृषी साहित्य संमेलनास प्रारंभ. कराड तालुक्यातील गोरेगाव वांगी येथे बसवण्यात आलेल्या 100 kV ट्रान्सफॉर्मरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना जिहे काठापूर चे जलपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. दुष्काळी भागाला पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली. ताळी धोम बलकवडी टेंबू म्हैसाळ नीरा देवधर या प्रकल्पावरील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या सर्व योजना मोठ्या प्रमाणावर गतीने पूर्ण करण्यात येतील. गेल्या 1.5 वर्षाच्या कालखंडात 121 कामांना मंजुरी दिली. यातून महाराष्ट्रातील 15 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना जिहे काठापूरचे जलपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.